T20 स्पर्धेत भारताची लढत आज ऑस्ट्रेलियाशी, जिंकलेली टीम सेमीफायनलमध्ये होणार दाखल। कन्हैया कुमारला पुण्याला बोलवणारच, पुण्यातल्या रानडे आणि फर्ग्युसनचे विद्यार्थी भूमिकेवर ठाम, मात्र कॅम्पसमध्ये कार्यक्रमाला कुलगुरूंनी परवानगी नाकारली। पठाणकोट दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी पाकिस्तानचं तपास पथक दिल्लीत दाखल, भारतानं गोळा केलेल्या पुराव्यांची करणार पाहणी। मुंबईतल्या देवनार डम्पिंग ग्राउंडमध्ये पुन्हा आग, रात्रीपासून धुमसतीये आग, तर स्थानिक रहिवासी हवालदिल। कर्नाटकमध्ये अपघातात मराठवाड्यातल्या 6 मजुरांचा मृत्यू, 15 जण जखमी, तर ऊस तोडणी हंगाम संपवून परतणाऱ्या ट्रॅक्टरला झाला अपघात। मंदिरात बसलेल्या एका वृद्ध माणसाला खासदार साहेबांनी लाथा मारून हुसकवलं, पोरबंदरचे खासदार विठ्ठल रडादियांची मगरुरी। पाणी टंचाईमुळे वन्य प्राण्यांचाही जीव धोक्यात, बीड जिल्ह्यात सापडले कोल्ह्याचे सांगाडे, तर विहिरीत पडलेल्या काळविटाला वाचवण्यात प्राणी मित्रांना यश। आणि आज ख्रिश्चन बांधव साजरा करतात ईस्टर संडे, क्रूसावर चढवल्यानंतर आजच झालं होतं येशूचं पुनरुत्थान।